हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी आम्रपाली लोखंडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर चला, तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्या मिस्टरांचा अपघात झालेला होता. 1-1.5 महिना झालं. ऑपरेशन वगैरे करून आणलेलं आहे त्यांचं. आता 1.5 महिना होत आलं. तर बघा किती खर्च आला आहे त्याला. आज मी टोटली त्यांच्या दवाखान्यामध्ये झालेला खर्च, त्याच्यामुळे, त्या ऑपरेशनमुळे, ते करतं माणूस घरात बसल्यामुळे किती प्रकारचा लॉस झाला आहे आम्हाला, आमच्या पूर्ण फॅमिलीला, माझ्या घराला किती लॉस होऊ शकतो, किती होतं आहे, याबद्दल आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला बघा, तुम्हाला तर माहितीच आहे 2 फेब्रुवारीला मिस्टर कामाला गेले होते. सोमवार दिवस होता आणि त्या दिवशी जरा जास्त लोड होता कामाचा. मग त्यामुळे मला फोन केलेला त्यांनी 5-6 वाजताच की आज काय मी लवकर येणार नाही आहे, तुम्ही जेवण वगैरे घ्या, मला उशीर लागेल, 9-10 वाजतील. मी म्हटलं ठीक आहे, आणि मला सोमवारच होता. मग ठीक आहे म्हटलं. मग असं करत करत 9-10 वाजत आले संध्याकाळी सोमवारी. दिवसभर पण काय ते घरी आलेच नव्हते जास्त. सकाळी गेले ती डायरेक्ट रात्री जास्त कामाचा लोड असल्यामुळे. आणि येता येता अशीच गाडीची धडक लागून, टू व्हीलरवरच होते मिस्टर, गाडीची धडक लागून पडले. पडल्यानंतर मग त्यांना अगोदर जाणवलं नाही थोडा वेळ की मी पडलोय, तर खरं मला खूप लागले, पाय वगैरे मोडला असं जाणवलं आहे. नंतर खूप त्यांना उठायला येईना गेलं. मग त्यांना तेव्हा जाणवलं की माझा पाय मोडला. आणि तिथंच मग तिथल्याच काही रस्त्यावरच्या लोकांनी वगैरे, ओळखीच्या लोकांनी त्यांना दवाखान्यात वगैरे नेलं त्यांना आणि ॲडमिट केलं दवाखान्यामध्ये. तोपर्यंत मला काहीच माहीत नव्हतं ॲडमिट वगैरे केलेलं. मग त्यानंतर रात्री मला फोन आले 10:30 वाजता. त्यावेळेस आम्ही उपवास वगैरे सोडून मुलगी आणि मी बसलो होतो वाट बघतच. मग मी मुलगीला म्हटलं, अगं इशू पप्पांना फोन तर कर, कधी येतात, किती उशीर झाला आहे, 10:30 वाजले. मग त्यावर आम्ही इकडून कॉल केल्यानंतर मिस्टर हॉस्पिटलमध्ये होते. मग मला म्हणले की मी दवाखान्यात आहे. मी म्हटलं काय झाले दवाखान्यात? तर माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मी काय आज घरला येत नाही, असं म्हटल्यावर आमच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणलं काय झालं एवढं, आणि एक्सरे वगैरे काढायचा आहे. तर म्हणलं काय झालं एवढं, आम्हाला तर काहीच कळेना, कारण मुलगी, मी, रात्र झालेली, 10:30 वाजलेल्या, कुणाला सांगावं, कुठं जाऊ, काहीच कळत नव्हतं. पूर्ण असं, मुलगी पण रडायला लागली, मला पण खूप, म्हणजे मी पॅनिक झाले होते की आता काय करायचं म्हणून. मग मिस्टर तिकडून बोलले काय घाबरू नका, थोडंसं पाय वगैरे फ्रॅक्चर झालं, क्रॅक झालेला आहे आणि आत्ता काय तुमची यायची गरज नाही, तुम्ही सकाळी या, ह्या हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट आहे, असं म्हणले. मग कशाचं काय, मग रात्रभर तर आम्हाला झोपच आली नाही खूप. आम्ही नाही म्हणता मुलगी आणि मी 2:30 ते 3 पर्यंत पहाटे जागेच. असं वाटायला की रात्र कधी संपेल, कधी. सतत कंटिन्यू आमचं घड्याळाकडची लक्ष होतं, कधी रात्र संपेल, कधी. आम्हाला काही कळेनाच गेलं, कारण आता घरात येईन आम्ही 3 माणसं आणि मेन माणूस तर असं सकाळी बाहेर पडलेलं, ते असं बाहेर झाले. त्यानंतर किती टेन्शन यायचं ना, खूप टेन्शन आलं होतं. पण करणार काय, लहान मुलगी होती, आपणच रडून असा दंगा केला तर ती लहान मुलगी काय करणार, म्हणून मी तिच्यासमोर शांतच बसले, तिला समजवलं. मग असं करत दुसऱ्या दिवशी आम्ही नंतर सकाळी पटकन लवकर आवरून हॉस्पिटलला मी, मुलगी, आमचे दादा आहेत, त्यांनी आम्हाला हॉस्पिटलमध्ये नेलं. तर मग ह्यांना ॲडमिट वगैरे केलेलं होतं. तोपर्यंत काही नाही, नुसतं ॲडमिट करून इंजेक्शन वगैरे, पेनकिलर असं दिलं होतं, बाकीची कुठलीही प्रोसेस केलेली नव्हती. मग आता जी धडकून गाडी गेलेली होती ती तर काय भेटलीच नाही मला, सोडा. ती रात्रीचं हे होतं, मग रात्र होती, त्यामुळे मग ॲडमिट वगैरे केलं. मग परत डॉक्टर वगैरे आलं, मग एक्सरे वगैरे काढून घेतला. एक्सरे काढला, एक्सरेमध्ये दाखवलं की पाय मोडलेला आहे. तर मांडीच्या उजवा जी पाय असतो तिथं, ती उजव्या पायापाशी गुडघ्याच्या बाजूला असं, जसं आपण पूर्ण असा ऊस सोलतो ना, असा उभा, तसं पूर्ण तिथून फाटलेलं होतं, क्रॅक झालेलं होतं. मग एक्सरेमध्ये मग डॉक्टरांनी सांगितलं की आता ऑपरेशन वगैरे करायला लागते. आता काय करणार ऑपरेशन करायचं म्हटल्यानंतर. आणि त्यानंतर तर कसं ऑपरेशन करायचं म्हटल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली की आता ऑपरेशनसाठी पैसे वगैरे कुठून आणणार. मग डॉक्टर म्हणले की ब्लड चेकिंग वगैरे होईल आणि ब्लडचे टेस्ट 4-5 होतील, ते सगळे नॉर्मल आले तर उद्या तुम्हाला ऑपरेशनला घ्यावं लागेल, असं म्हटले. आता एवढा विचार पडला की करतं माणूस
माणूस पूर्ण इथं हॉस्पिटलमध्ये, आणि आता मी कसं पैसे जमा करणार, कुठून जमा करणार, या पैशामुळे डोकं चालवण्यामुळं मग दुसऱ्या दिवशी मिस्टरांचं ऑपरेशन, सगळं त्यांचं रिपोर्ट वगैरे नॉर्मल आले. ब्लडचे खूप काही टेस्ट केल्या, 5-6 टेस्ट केल्या त्यांच्या ब्लडमधून, ज्या काही असतात ते HIV वगैरे, अजून दुसऱ्या शुगर BP सगळं टेस्ट नॉर्मल आले. आणि म्हणले आता काय हरकत नाही ऑपरेशनला गेला. पण आता प्रॉब्लेम एकच होता की काही प्रॉब्लेम नाही, पण मेन प्रॉब्लेम इथं ऑपरेशनसाठी भरायचे पैसे ते कुठून आणणार. ऑलरेडी आता कसं झालं होतं, जरा थोडी परिस्थिती स्टेबल व्हायला लागली होती जरा आत्ताशी. कुठं मध्येच मला मिस्टरांनी मंगळसूत्र वगैरे केलेलं होतं, जरा पाठीमागचं थोडंसं रिन पाणी वगैरे जरा फिटत आलं, तर जरा थोडी परिस्थिती जरा वरी आलती, असं झालं होतं. तोपर्यंत हा खड्डा पडला. आणि आता असं झालं, मग कुठून पैसे आणायचे, काय करायचं, ह्या विचारातच माझे एक ते 2 दिवस गेले की आता काय करायचं म्हणलं. कुणाला भीक मागायचं, कुणाला मागायची, आणि देणारं तरी आपल्याला कोण आहे म्हटलं. कोण देऊ शकेल एवढी रक्कम आपल्याला. आता त्यांना नाही म्हणता 80-90 हजार रुपये भरायला सांगितले होते डॉक्टरने. त्यातले कमीत कमी निम्मे तरी भरा म्हणला. 50,000 तुम्ही भरा आणि बाकीच्या नंतर भरा म्हणून सांगितलं होतं. पण मला तेवढे तरी भरायला पैसे पाहिजेत का. मग मी डायरेक्ट म्हणलं, कारण आपल्याला माहिती होतं आपल्याला कोण मदत करणार आहे का नाही. माणुसकीच्या नात्याने एका दिवस आपल्यासोबत वगैरे येतील, मदत करतील थोडीफार. पण एवढी रक्कम मला सांगा, असं अचानक कोण देणार आहे मला, याचा प्रश्न पडला मला. मग आता मिस्टर पण तिथं काय म्हणले, काय करणार. मग काय नाही करणार म्हणलं, काय एवढं विचार करत बसायचं नाही म्हणलं, पटकन डिसिजन घ्यायचा. कारण ऑपरेशन करायला उशीर नको लागायला. तुमचं ऑपरेशन करून मला पटकन घरी तुम्हाला शिफ्ट करायचे, कारण ऑपरेशन नंतर 3ऱ्या दिवशी डिस्चार्ज देणार होते. त्यामुळे कसं माझी पण इथून मुलगी, मी खूप धावपळ होत होती दिवसभर. हॉस्पिटल खूप लांब होतं, 10 ते 15 किलोमीटर, आणि जायचं यायचं दिवसभर. मुलगी इथं शेजारी कोणाकडे तरी ठेवायचे मी, असं त्यांच्याकडे आहेत शेजारी वगैरे, सगळे चांगले आहेत बरं का मुलगीला सांभाळण्यासारखे. मग मी असं ठेवून जायचे, कारण मुलगीला रिस्क नको हॉस्पिटलमध्ये. तिलाही एका पेशंटला बघायचं का हिला बघायचं, आणि तिला इन्फेक्शन, कारण खूप वेगवेगळ्या प्रकारचे पूर्ण कसे पेशंट असतात. मग ते इन्फेक्शन आपल्या मुलगीला लहान व्हायला नको म्हणून मी तिला घरी मॅनेज करायचे. आणि मी जायचे डबा वगैरे घेऊन, दिवसभर बसायचे आणि तिथून घरी यायचे. मग संध्याकाळी मुलगी मी तिथून घरातली कामं वगैरे असं करत. मग आता विचार केला, म्हणलं ह्याला त्याला फोन करून, कारण 1-2 एका ठिकाणी नाही म्हटलं की कुठंच आपलं काम होत नसते ना. अशा वेळी कामी 10-1 जणच पडतो फक्त, बाकी कोणी एवढं पडत नाही. देऊन किती आपल्याला एक दिले असते 5-10 हजार एवढे, त्याच्या पुढं कोणीच नसते दिले. म्हणून मी काय केलं माहिती आहे का, माझ्याकडे मला एक लग्नात केलेलं होतं अर्धा तोळ्याचं कानातले सोन्याचे, आणि त्यानंतर एक मिस्टरांनी केले होते, म्हणजे 2 डिझाईन्स माझ्याकडे होते. तर विचार केला, म्हटलं की आपल्याला हे सोनं नाणं हे करून, घरातलाच माणूस करता हॉस्पिटलमध्ये, आणि सोनं नाणं करून काय उपयोग आहे म्हणलं. असंही मी घालत नाही, कपाटातच राहते म्हणलं. तर आता ह्याचा उपयोग तरी कधी येणार म्हणलं. आज 1 रुपया नाही आहे म्हणलं, आज घरातलेच. आणि मी हॉस्पिटलमध्ये थोडाफार खर्च करायला माझ्याकडे एक 7-8 हजार मी जमवून ठेवलेले, कारण माझ्या मुलगीची फी भरायची होती, 5-7 हजार फी भरायची होती. आणि ज्या दिवशी मिस्टर गाडीवरून पडले ना, त्याच दिवशी मला किराणा देखील भरायचा होता. मी त्यांना आदल्या दिवशीपासून म्हणत होते की आपल्याला किराणा भरायचा, DMartला जायचं, किराणा भरायचा. तर मला म्हणले थांब, आजचे दिवस माझा लोड आहे, आपण उद्या जाऊ. असं करत करत त्यांनी थांबवलं. सगळा किराणा संपला होता, सगळा टोटली. आणि असं करत करत त्या दिवशी बघा ते 7-8 हजार मग मी लागल्यानंतर मिस्टरांना आता पैसे पाहिजे आपल्याकडे म्हणायचं, ते घरातले पैसे मी घेऊन गेले, कारण हॉस्पिटलमध्ये लागणारच ना पैसे, त्यामुळे ते होते. त्यामुळे मी हे पैसे माझे बघा इकडं गेले. कशाचे पैसे कशाला जातात. असं करत करत परत आला. मग मी विचार केला, म्हणलं आहेत आपले 2 कानातले. मग मी मिस्टरांना बोलले, घरी आले. मिस्टर मला म्हणत होते नको मोडू. मी म्हणलं अहो तुम्ही हॉस्पिटलमध्ये करणारं माणूस आणि कानातल्याला घेऊन काय करायचं म्हटलं. आज ना उद्या तुम्ही कानातले वगैरे अजून सोनं मला करशीलच ना म्हटलं. आता तुम्हाला बरं करून व्यवस्थित करून देवाच्या दयानं स्वामींच्या कृपेनं तुम्ही ह्याच्यावरच तुमचं कानावून गेले, हीच गोष्ट मोठी आहे आमच्यासाठी म्हणलं. आम्ही घरी तुम्ही बाहेर असं झालेलं, किती गोष्ट भयानक झाली आणि यातून तुम्ही असं चांगलं वाचून घरी हॉस्पिटलमध्ये तरी पोहोचलात, वेळोवेळी व्यवस्थित थोडंसं पायावरून गेले तर त्याच्यावर निभवले. त्यापेक्षा त्यामुळं तुम्ही सोनं हे तीन काही बघू नका. आज तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, तर तुम्हाला बरं करायचे. मग मी घरातले माझे ते 2 कानातले घेतले, सोनाराकडे गेले आणि नाही म्हणताना त्याचे 70,000 रुपये आले माझ्या 2 कानातल्याचे. म्हणजे एक लहान होतं आणि एक मोठं होतं जरा असं अर्धा तोळ्याचं, आणि एक दुसरं असं 60-70 रुपये म्हणजे आले
आल्यानंतर मी डायरेक्ट मोडून टाकले. मी काय विचार केला नाही की आता काय करायचं, चांगलेच आहे तर नवे दिसायले, त्याच्याकडे बघून काय करणार आता. इथं ऑपरेशन, इथं जर आपल्याला कानातले नसते मोडले तिथं ऑपरेशन झालं असतं का? तो माणूस तिथंच बसला असते ना, आपण अजून महिनाभर ह्याला त्याला फोन लावत आम्हाला पैसे द्या हे करायचे, ते त्यातच टाईम वेस्ट झाला असतं. त्यापेक्षा नको आपलं. आणि सोनं खरं तर असतं याच उपयोगासाठी की आपल्याला आडी नडी अडचणी भागत असतं आपल्या येतात ना, त्याच्यासाठीच खरं तर सोनं असतं. जास्त वापर नसतो पण आपल्या अडचणी भागवण्यासाठी. म्हणून सोनं माणसाने करून ठेवावं. कारण इतरांना भीक मागण्यापेक्षा, इतरांना मदतीचा हात मागण्यापेक्षा, त्यांनी नाही म्हणण्यापेक्षा ना आपलं खटकन घरात सोनं नाणं असलं की घ्यायचं, घाण ठेवायचं किंवा मोडायचं. 2 पर्याय आहेत आपल्याकडं. आणि आपल्या समस्या सोडवायच्या दुसऱ्यांना मागण्यापेक्षा. एवढं खरं आहे. आणि मी प्रत्येक वेळेस तेच करते खरं. कारण आजच्या दुनियेत ना कुणी कुणाला 1 रुपया पण देत नाही. तुम्हाला सांगते, मदतीचा हात जास्त 1 अर्ध लोक देते, जास्ती नाही देत. हा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळं ना आपलं हे आहे ना, याच्यावरच आपण मार्ग काढायचा आपल्या आपल्या डोक्यानं. मग मी ते सोनं म्हणजे 2 कानातल्याचे जोड वगैरे मोडले मी. आणि हॉस्पिटलमध्ये मी 50,000 रुपये भरले. आणि डॉक्टरांना म्हटलं की तुम्ही ऑपरेशनला घ्या आजच्याच. आणि आता पैशाचे जांगजोड मॅनेज तर झाले, म्हणलं बाकीचं बघूया नंतर. मग मी काय केले, 50,000 रुपये वगैरे भरले. मग टोटल मग ऑपरेशन वगैरे व्यवस्थित. मग सकाळी सांगितलं होतं ऑपरेशन करायला. त्यांना सांगितलं होतं फक्त चहा बिस्किट खायचं, काही खायचं नाही. मग सकाळी लवकर आवरून आणि मुलगीला घेऊन, त्या दिवशी ऑपरेशन होतं म्हणून मुलगीला घेऊन, कारण मिस्टर खूप पॅनिक व्हायला, कारण त्यांनी कधी बघितलंच नसलं ऑपरेशन वगैरे. आता माझं झालं होतं त्यामुळे मला अनुभव होता. आणि पण ते खूप घाबरायले होते. आणि मग त्यामुळे मला मुलगीला घेऊन मग मी लवकर आवरलं वगैरे. आणि मुलगीला त्या दिवशी नेमकं संकष्टी होती. गणपती बाप्पाचा ना हात आमच्या खरंच डोक्यावरती आहे असं मला मनापासून फिलिंग्स येते. कारण मला भाऊ जरी नसला ना तरी मी ना प्रत्येक वेळेस गणपतीला राखी मानते, भाऊ मानते. आणि त्या भावाने माझं रक्षण केलेलं आहे. त्या दिवशी संकष्टी होती, त्या दिवशी ऑपरेशन नेलं. मग 10 सकाळी म्हणताना नाही ना म्हणता त्यांनी दुपारी ऑपरेशनला नेलं 2:10. 2:10 तरी मिस्टर, आम्ही तिथं होतो, आमचे रिलेटिव्स पण होते, 2-3 जण रिलेटिव्स, दीर वगैरे असे होते. त्यामुळं सर होते ह्यांचे ऑफिसमधले वगैरे. मग असं करत ऑपरेशनला नेलं. घाबरू नका म्हणलं, कारण त्यासाठी आम्ही सकाळीच गेलतो की त्यांना धीर दिला की घाबरू नका, काही होत नाही, काही घाबरायचं काम नसते, बोल देऊन ऑपरेशन करतात. 2:10 ऑपरेशनला घेतल्यानंतर 4:15 ऑपरेशन बाहेर आणलं. तर आम्ही स्वतः बाहेर आणल्यानंतर परिस्थिती बघितली. एवढं स्ट्रॉंग माणूस, एवढं जाडजूड माणूस आमचे मिस्टर, पण एवढी हालत बेकार झाली होती ना, कपडे अंगावर होती ना काही होती. एवढं बघून बेकार वाटलं ना मला की असं कसं परिस्थिती झाली म्हणून. एवढी माझ्या मिस्टरांची एवढं बघूच वाटतं ना मुलगीला, अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं माझ्या की कसं झाले म्हणून. तुम्हाला सांगते खूप असं बघूच वाटतं ना मला. ही एखाद्या दिवस आपल्या स्वतःला काय झालं एवढं वाटत नाही, पण घरातलं माणूस करतं, त्यांना असं काय झालं ना की नाही हो भगवत, कारण अशी वेळ खरंच कुणावरती येऊ नये असं मला वाटतंय. तर ते तसं झाल्यानंतर मग ऑपरेशन सक्सेस झालं. मग आणून टाकलं त्यांना. शुद्ध वगैरे काहीच नव्हती, शुद्ध वगैरे काही नव्हती. मग परत रात्री एक 10-11च्या सुमारास, 11च्या पण पुढं 12ला शुद्ध आली. त्यावेळेस एवढंसं पाणी आणि एवढंच बिस्किट तेवढंसंच त्यांनी खाल्लं. त्यानंतर काय त्यांची भूल उतरल्यामुळे त्रास वगैरे चालू झाला. अशा प्रकारचं बघा हे ऑपरेशन वगैरे झालेलं आहे त्यांचं मोठं. आणि त्यातून हे बाहेर पडलेत. पण खर्च किती झाला बघा, आमचा लॉस किती झाला आहे, केवढं मोठं वादळ आलेलं. मी हे परतून लावले तुम्हाला सांगते. खूप गोष्टी मी आज 1 रुपयाही कमवत नाही, मिस्टर कमवतात. मिस्टरांना पण जास्ती नाही, 20-1 हजार पेमेंट आहे. पण त्यातून पण आम्ही त्याच्याला असं काही करून आम्ही आमच्या परिस्थितीला तोंड देतोय, गोष्टी मागं करतोय, सामोरे जाते, हँडल करतोय गोष्टी असं एवढ्या पेमेंटमध्ये. तर ह्याच्यामध्ये किती लॉस झाला बघा. नाही म्हणता मिस्टरांच्या ऑपरेशनला 90,000 आणि बाकीचा म्हणजे 1,60,000पर्यंत ना खर्च टोटली गेलाय. तुम्हाला सांगते बाहेरची औषध गोळ्या इतकी महाग आहेत ना, तुम्हाला सांगते ना. आमचं कुठल्या योजनेमध्ये बसलं नाही किंवा आमचं कुठलं इन्शुरन्स पण नव्हता, काहीच नव्हतं. त्यामुळे ना आमचं खूप प्रॉब्लेमच होऊन बसला अशा वेळी की नाही इन्शुरन्स नाही, योजना नाही. त्यामुळे ना रोख कॅश भरून हे ऑपरेशन करायला लागलं. गोळ्या औषधं, एक्सरे, ब्लड चेकिंग, टोटली त्या रूमचं खर्च, भाडं, स्पेशल रूम दिलेली त्याचं भाडं, सगळं टोटली. ते घरचं बघायचं तुम्हाला सांगते, घरच्या तर गोष्टी बाजूलाच राहिल्या. अशा गोष्टी एवढं 1,60,000 रुपये फक्त
ऑपरेशनच्या म्हणजे दवाखानाच गेला आहे. त्यानंतर 1.5 महिना झाला मिस्टर घरी आहेत. तर आता प्रायव्हेट जॉब असल्यामुळे त्यांना सुट्ट्या तर घेतल्यात, पण त्यांचं पेमेंट होऊ शकत नाही. ते सुट्टीवरच आहेत आता एवढं बरे होतं. त्यामुळं एक एवढं पेमेंटचा पण लॉस तुम्हाला सांगते. या पेमेंटचा लॉस, घरामध्ये 1 रुपया आता यायला हे नाही. मग असे हे 2 दागिने मोडून मी हा दवाखान्याचा वगैरे सगळा खर्च भागवला आहे. आणि त्या दिवशी ज्या दिवशी मी किराणा भरला तेव्हा म्हणजे ते नशीब खरंच लाडक्या बहिणीचा कुठेतरी उपयोग झाला. खरं त्याबद्दल खरं मी खूप आभारी आहे खरं, की वेळोवेळी त्या लाडक्या बहिणीचे पैसे माझे 2 महिने पाठीमागं आले नव्हते, पण यावेळेस आले ते 1,500. त्याने मी ना त्या दिवशी डीमार्टमध्ये जाऊन तो किराणा भरून आणला आहे. कारण किराणा भरण्याची खूप आवश्यकता होती, खूप. कारण 1.5 महिना उलटून गेला. पहिलं किराणा आणू म्हणत मी लक्ष दिलं नाही, कसं बसं भागवलं हेच बघितलं. आणि त्या लाडक्या बहिणीचे पैसे आलेले मी किराणा भरला. आणि बघा हे असं एवढा लॉस झाला आहे मिस्टरांच्या असं घरी राहण्याने. खूप आम्ही अजून असं वाटतं की 1-2 वर्ष अजून पाठीमागं गेलो. आता अजून हे भरून काढायचं तुम्हाला सांगते. आता जोपर्यंत मिस्टर व्यवस्थित पायावरती चालत नाही, तोपर्यंत कामाला नाही, तोपर्यंत आमचं असं लॉसच आहे. 1 रुपयाला घरात हे नाही. तरी पण ना आम्ही धीर सोडलेला नाही. कारण स्वामींना जसं संकट आणले तसं मला ताकद पण दिली. मला कुठल्याच गोष्टी बाहेरच्या माहीत नाहीत, मला फक्त घरातल्या माहीत आहेत. पण माणूस म्हणते ना परिस्थिती सगळं शिकवते, तसं परिस्थितीनं मला शिकवलं, शहाणं केलं. आणि खूप असा बघा ना मिस्टरांचा त्या दवाखान्याचं 1,60,000 प्लस घरातले असं नाही म्हणताना आमचं 2 लाखाच्या आसपास एवढं नुकसान झाले तुम्हाला सांगते. आता एवढं नुकसान भरायला किती वेळ लागेल मला सांगा, किती पाठीमागं जावं लागेल. आता पुढं आलेलो अजून पाठीमागं गेलो. पण काय करणार आता, असे खड्डे आलेले माणसाच्या आयुष्यात येतच असतात म्हणतात. असे खड्डे आलेले येतच असतात आयुष्यात आणि त्याला फेस करावं लागते. पण सोनं नाणं गेलेलं मला काही वाटत नाही. मिस्टर बरे झालेत, त्यांचं ऑपरेशन सक्सेस होऊन त्यांनी घरी त्यांची म्हणजे वाईट गोष्ट आलेली ती तर टळून गेली आणि व्यवस्थित चांगलं ते घरी आले. त्यातच मी समाधान. आणि बाकी मला सोन्या नाण्याशी काहीच घेणं देणं नाही माझ्या. मला मिळो अथवा न मिळो, मिस्टर अजून कमवतील, अजून सोनं नाणं करतील, पण ते बरे होऊन. कारण खूप वाईट प्रसंग होता त्यांचं बाहेर, ते तसं झालं. आम्ही घरी ते बाहेर. त्यावेळेस आमची गोष्ट बघण्यासारखी म्हणजे आम्हाला बघण्यासारखं झालं होतं. आमच्या खूप वाईट परिस्थिती आमच्यावर, आम्ही खूप पॅनिक झालो होतो. खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. कारण ते बाहेर, ते तिकडं, आम्ही इकडं त्यावेळेस तर आता त्यातून बाहेर पडलेलो आहे थोडंफार. आता अजून 1.5 महिना झालेल्या मिस्टरांना आता बरे होत ज्यावेळेस बरे होतील त्यावेळेस कामाचं जॉईंट होतील आणि तिथून आमचा प्रवास अजून सुरू होईल. मग बघा, पण एवढा खर्च आलेला आहे. खरं अशा वेळी कुणावरच येऊ नाही, कुणावर दुश्मनावर पण येऊ नये असं मला वाटते. कारण आज जे मी फेस केले ना, आज पहिल्यांदा मी फेस केले. मला काय वाटत नाही फेस केलेलं, पण म्हणून तर म्हणते देव समस्या देतो ना, ते आपल्याला मार्ग पण दाखवला. उभं राहिलो. कारण का उभं राहिलो, कारण ते आपल्याला तर कधी सवय नव्हती, बघितलं नव्हतं. पण आज ते मेन माणूस पडले बघून त्याच्याबरोबर आपणच गळाटायचं का, तर नाही. ते पडले तर आपण उभं राहायचं. उगाचच म्हणतात का नवऱ्याला बायकोची अर्धांगिनी का म्हणतात, तर ह्याच्यामुळं नवऱ्याचं अर्ध दुःख वाटून घेतले, त्यामुळे तिला बायकोला नवऱ्याची अर्धांगिनी म्हटलं जाते. त्यामुळं बघा ह्या गोष्टीतून मी आता इथंपर्यंत बाहेर पडत आले. घरातलं पण मॅनेज केले, दवाखान्यातलं पण मॅनेज केले आणि आता अजून असं करत मॅनेज करून ह्याच परिस्थितीतून निघेन बाहेर मी. आता थोडासा त्रास होईल, काय होईल तर बघा असा एवढा खर्च झालेला आहे भरपूर. आता जेव्हा भरून निघायचा तेव्हा निघू दे. तर ह्या परिस्थितीला तर कोणी काही करू शकत नाही. घडलेल्या गोष्टीला कोणीच थांबवू शकत नाही. घडणाऱ्या घडतच जातात. आपल्याला जे फेस करायच्या गोष्टी येतात त्या आपण फेस करायला आपल्याला मध्ये ताकद ठेवायची, आपण त्यांना सामोरे जायचं. तर बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मी बोललेलं तुम्हाला आवडते का, मला नक्की सांगा कमेंट करून. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का, मला नक्की सांगा. तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात मला नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.